जे कोणाला दाखवावं असं वाटत नाही, वाचावं असं वाटत नाही, ते दाखवणं किंवा ते छापणं हीच खरी पत्रकारिता आहे. बाकी सगळा केवळ आणि केवळ जनसंपर्क आहे. जॉर्ज ऑरवेल, ॲनिमल फार्म 1984 ही ज्यांची प्रसिद्ध पुस्तकं आहेत, त्यांचं हे मत आहे. त्यामुळे कदाचित आम्ही जी भूमिका मांडतो ती अनेकांना आवडते, अनेकांना आवडत नाही. मी राजकीय व्यक्तिमत्वांबद्दल, सरकारबद्दल बोलत नाही, प्रेक्षकांबद्दल बोलतो आहे. आपल्यासोबत MIMचे खासदार इम्तियाज जलील देखील जोडले जातात. इम्तियाजी, तुम्ही TV पत्रकार म्हणून सुरुवात केली आहे. NDTV सारख्या एका चॅनलमधून तुम्ही पत्रकारितेला सुरुवात करून आज तुम्ही खासदार आहात. ही दोन्ही जगतं तुम्ही जवळनं बघितली आहे. एका चॅनलवरती बंदी येण्याचा मगाशी केतकर सर सांगत होते, मला वाटतं की महाराष्ट्रातला, पण त्यांचं म्हणणं की देशातला हा पहिलाच प्रकार आहे. मला तुमची पहिली प्रतिक्रिया TV पत्रकार म्हणून जाणून घ्यायची, मग खासदार म्हणून. नाही कमलेश, काय आहे की मला जराही मतलब मी आश्चर्य मला झालं नाही आहे. मला काही धक्का बसला नाही आहे सरकारने हे जे निर्णय घेतलेला आहे. आणि का नाही बसला कमलेश, तर हे जे मागचं अधिवेशन गेलेलं आहे, तर त्या अधिवेशनामध्ये त्यांनी एक बिल आणलं होतं, न्यूजपेपर रजिस्ट्रेशन. ते बिल वाचल्यानंतर आपल्याला कळेल की एडिटर्स गिल्ड जे आहे ते त्यांनी त्याच्यावर आक्षेप करून हे सांगितलं होतं की मीडियाला कंट्रोल करण्यासाठी हे बिल आणलं जात आहे. त्यावेळी लोकसभेमध्ये त्या चर्चेमध्ये भाग घेताना अनेक खासदारांनी आणि विशेषकर भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी सरकारची खूप वाहवाही केली होती की किती चांगलं बिल आणलेलं आहे. मी एक एक पॉइंटवर त्याच्यावर चर्चा करून हे सांगितलं होतं की हे जे बिल आहे हे आता सरकारचा हे प्रयत्न आहे की आपण सगळं सरकारी जे हे होते आपले इन्स्टिट्यूशन्स होते जे टोटली इंडिपेंडेंट होते, ते इंडिपेंडेंट एजन्सीजला आपल्या घेतलं आणि त्याचा वापर आज देशामध्ये कशा प्रकारे करण्यात येत आहे हे आपण सगळ्यांनी बघितलेले आहे आणि आता आपण बघत आहे. आता हे दुर्दैव म्हणावं लागेल की अनेक सारे मीडिया चॅनल आणि न्यूजपेपर सुद्धा सरकारची जे लाईन आहे ते लाईनच घेतं. इंडिपेंडेंट जर्नलिझम जे काही इन्स्टिट्यूशन्स राहिले होते त्यांनाही विकत घेण्याचा त्यांचा इनिशियल प्रयत्न असतं. म्हणजे ज्या चॅनलमध्ये मी होतो, NDTVला 12 वर्ष मी काम केलेले आहे, त्यांनी आपल्या पैशाच्या जोरावर ते चॅनल पण विकत घेतलं. आणि जे चॅनल विकायला तयार नाही आहे तर त्यांच्यावर कशा आपण एक कंट्रोल आणता येईल की उद्या तुम्ही आमची लाईन जे आहे ते आमच्या लाईनच्या तुम्ही बाहेर गेलं तर आमच्याकडे हे अधिकार आहे की आम्ही तुमच्या 1 महिन्यासाठी, 1 वर्षासाठी आणि परमनंटली तुमचं लायसन्स आम्ही रद्द करू शकतो. हे एमर्जन्सीच्या ज्या काळात असं प्रकार घडायचं ते आज आपल्याला बघायला मिळत आहे. आणि आपल्याला विनंती आहे की तुम्ही माझं जे भाषण होतं लोकसभेचा त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं, त्यावेळी नरेंद्र मोदी साहेब सुद्धा बसलेले होते आणि जे इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर आहे अनुराग ठाकूर, त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी कमीत कमी 10 वेळा माझ्या नावाचा उल्लेख केला होता आणि त्यांनी हे सांगितलं होतं की इम्तियाज जलील साहेब तुम्ही कोणत्या आधारावर हे बोलत आहे की आम्ही हे मीडियावर कंट्रोल करण्यासाठी हे बिल आणलेलं आहे. आता दुर्दैव याचा वाटला मला की ज्या ट्रकर्सच्या बाबतीत आज जे ट्रकवाले आहे, ट्रान्सपोर्टर्स आहे, हे रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यांनी आपले आंदोलन छेडलेलं आहे की आम्हाला हे जे तुम्ही बिल आणलेलं आहे त्यांच्या बाबतीत, जे ट्रान्सपोर्टर्सच्या बाबतीत तुम्ही त्यांनी जे बिल आणलेलं आहे त्याचा विरोध करण्यासाठी हे ड्रायव्हर्स रस्त्यावर आलेले आहे. पण एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया का गप्प बसलेला आहे की जेव्हा तुम्ही त्याचा विरोध केला होतं, हे बिल जे आणत आहे हे लोकशाहीला संपवण्यासाठी, मीडियाच्या इंडिपेंडंट फ्रीडमवर घात करण्यासाठी हे बिल आणलेलं आहे. मग हे बिल आणल्यानंतर तुम्ही का गप्प बसलेले आहे? एडिटर्स गिल्ड का बसलेला आहे? आज फक्त तुमच्या चॅनलच्या बाबतीत नाही आहे, उद्या कोणत्याही दुसऱ्या चॅनलला, कोणत्याही न्यूजपेपरला ते अशाच प्रकारचे की तुम्ही आमची लाईन टो करा, तुम्ही आमच्या विरोधात काही लिहिलं, तुम्ही आमच्या विरोधात काही दाखवलं तर तुमच्या बाबतीतही आम्ही अशा प्रकारची कारवाई करू. म्हणजे हे दुर्दैव वाटतं. आणि आज आपल्याला हे जे 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी आहे त्याला टिकवण्यासाठी आज सगळ्या चॅनल्सनी, सगळ्या जर्नलिस्टनी, सगळ्या मीडिया हाऊसेसनी
हे याच्यावर विचार करायला नको की हे ज्यांच्यावर झालेलं आहे मी कशाला त्याच्यामध्ये उडी घेऊ. आज तुमच्यावर झालेला आहे, आज लोकशाही सारख्या एका चॅनलवर झालेला आहे, उद्या कोणत्याही चॅनल आणि कोणत्याही न्यूजपेपरवर अशी कारवाई ते करू शकेल. आज युनायटेडली हे फाईट करण्याची आवश्यकता आहे. आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला आमची मदत लागली तर आम्ही एक पत्रकार म्हणून आणि एक अशी व्हॉइस की या देशामध्ये इंडिपेंडेंट मीडिया राहण्याची खूप आवश्यकता आहे. मला हे सांगण्यामध्ये काहीही हे नाही आहे की 70% मीडिया जे आहे ते आज भारतीय जनता पार्टी आणि जे सरकारच्या कंट्रोलमध्ये आलेला आहे. त्यांनी विकत घेतलेले आहे पैशाच्या जोरावर, दादागिरीच्या जोरावर. आणि तुमच्यासारखे जे चॅनल्स जे सत्य आहे ते दाखवत आहे तर त्यांच्यावर अशी कारवाई करत आहे. मी निषेध करतो, निंदा करतो आणि सरकारला विनंती करेल की म्हणजे लवकरात लवकर तुम्ही त्यांचं जे लायसन्स रद्द केलेलं आहे, त्यांचं प्रक्षेपण तुम्ही थांबवलेलं आहे, ते लवकरात लवकर ते पुन्हा रुजू करावं, रिस्टोर करावं. खूप खूप धन्यवाद दिमतीयाजी. अत्यंत व्यापक अशी तुम्ही भूमिका मांडली आणि एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की इतर जण शांत काय आहेत. मागे जेव्हा संसदेमध्ये कायदा आणला होता की ज्याच्यातनं मीडियावरती रेग्युलेशन आणि कंट्रोल येईल तेव्हा ते बोलले होते, पण तेव्हा इतरांनी जी शांतता बाळगली ती कदाचित खूप जास्त भयानक आणि मन सुन्न करायला लावणारी. मला त्याच्याविषयी पण थोडंसं बोलायचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.